गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. 10 वाजलेत, फ्रेश वगैरे झालो आहे. तर आता ब्रेकफास्ट करू. प्रियांका बनवती आपल्यासाठी एकदम मस्त. अरे वा, डेकोरेट पण केले. इथे आहे आपला कलिंगडाचा ज्यूस, त्याच्यावरून डेकोरेशन चाललंय प्रियांकाचं. कुठे शिकली? मी शिकवलेलं ना. मी शिकवलं सगळं तिला डेकोरेशन कसं करायचं. चाट मसाला पण टाकलाय का? येस. इथं आहे आपल्याला पोहे. चला आता ब्रेकफास्ट करू. पोहे अँड वॉटरमेलन ज्यूस. काय टेस्ट करू? झालं हेच ना? असंच का? स्पून आणि स्ट्रॉ कुठे? मस्त लागते. क्यूब्स नाही खायचे. ते देतात ना कॅफेमध्ये, स्पून आणि स्ट्रॉ. मस्त झालं. चाट मसाल्यामुळे टेस्ट येते, है ना? का तुझ्या हाताला टेस्ट आहे? मित्रांनो, आता ऑफिसला जाऊयात नवीन नवीन बॅग घेऊन. मग 5 मिनिटं थांबू द्या ना प्रवीणला, तुम्हाला सोडतील. कुठं सोडायचं? तुम्ही कसं यू टर्न घेणार आहे ना? हां, कुठं जायचंय? दळण. ते दळण करायचंय अजून. नाही, दळण झाले. नाही जायचं बहुतेक. ठीक आहे, जाऊ दे जाऊ दे. चल बाय. बाय. आता थोडंसं प्रोफेशनल वाटतंय. लॅपटॉप बॅग विथ नो लॅपटॉप आणि आपला टिफिन बॉक्स. तर चला आता ऑफिसला जाऊ. कार घेऊन जाऊ. आज थोडंसं ऊन आहे त्यामुळे. मित्रांनो, आता ऑफिसला जाऊयात. कालची ट्रिप मस्त झाली आमची. 1 डे पिकनिक. साखरपुड्याचा कार्यक्रम होता, पण तो एका ट्रिपमध्ये कन्वर्ट झाला. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केल्या आम्ही. तर ते पवार ॲग्रो रिसॉर्ट आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर त्या व्हिडिओमध्ये आहे, तर बघा तुम्ही. तिथं असं 1 डे पिकनिकसुद्धा करू शकता तुम्ही. मस्त ॲडव्हेंचर स्टे पण आहे. तर मस्त वाटली 1 डे पिकनिक. आमचे जे शेजारी राहतात वैभव, त्यांच्या घरी पण गेलो होतो. त्यांचं घर एकदम शेतात आहे, फार्म हाऊस जसं आपलं घर आहे. तर मस्त मजा वाटली. आता ऑफिसला जाऊयात, काम करू. काम तर करावंच लागेल. आता थोडं कडक ऊन पडले. संध्याकाळी आपल्याला असं अंधार पडेल. ऑफिसमध्ये जास्त शूट करता येत नाही मला, कारण रेस्ट्रिक्शन जास्त असतात. कारण पासवर्ड असतं, काय असतं, प्रत्येक कंपनीची पॉलिसी असते. तर असं आहे ते गणित. आज जिमला जाणार नाही झालं मित्रांनो. तर काय, काल खूप एक्झर्शन झालं होतं. कंटाळा केला मीच. असं करायला नाही पाहिजे, पण आता ठीक आहे. उरलेले 5 दिवस आपण कंटिन्यू करू. नो स्किप डे. चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:15. तर घरी जाऊयात. आफ्टर व्हेरी हेक्टिक मंडेला काम करायचं यार बोरिंग वाटतं. कारण शनिवार रविवार तुम्ही एवढी मजा केली असती, पण काय, काम तर करावंच लागेल.
जसं मी सकाळी सांगितलं आमचा उद्या स्प्रिंट एंड आहे. माझं ऑलमोस्ट काम झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे. पाईपलाईन फेल होती माझी, ते आता म्हटलं उद्या चेक करू. काही इश्यू असे असतात की बाबा तुम्ही किती डोकं खाजवलं ना तर ते सॉल्व नाही होत. मग तुम्ही कुठेतरी काम करत असता, जेवण करत असता, काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करत असताना तेव्हा त्याचं सोल्युशन आठवतं. अरे हां, असं माझ्यासोबत बऱ्याच वेळा घडले. तुमच्यासोबत झालंय का असं? कारण माझ्यासोबत तर घडतं बाबा असं. तर असं आहे, मंडे ब्लू नाव आहे या गोष्टीचं, की मंडेला तुम्हाला काम करायची इच्छा नसते. मंडे ब्लूज असं बोलतात. तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, दुपारी लेमन आईस टी घेतला होता मी. मस्त होता एकदम. 40 रुपयाला आहे, पण महाग आहे जरा. विवानसोबत असलं तर चांगला कंटेंट मिळतो आपल्याला. आता बघू घरी गेल्यावर त्याच्यासोबत थोडंसं खेळू. हिराणी कॅफेला ना गाड्या पार्क करून जातात लोक, एवढे ट्रॅफिक जाम करून टाकतात ना. बघा इथं तुम्ही एवढे पार्क करून ठेवले साईडला. याच गाड्या दुपारी नसतात इथं, कारण त्यांना माहिती आहे की RTOचे लोक येतात आणि उचलून घेऊन जातात. इथं SBI ब्रांच आहे. तुम्ही जर खराडीमध्ये असाल ना तर तुम्हाला माहीत असेल, WTCच्या आतमध्ये SBI आहे, पण झालं त्यांना पार्किंग नाही आहे. पार्किंग आहे पण ते आतमध्ये असेल कुठेतरी. यांचं पार्किंगच नाही आहे, त्यामुळे मी ब्रांच चेंज करून घेतली. कारण कसं व्हायचं, बँकेत काम असलं ना, आपण गाडी लावतो बाहेर आणि मग ते बरोबर 11-12चा टाईम असतो, तो ते येतात आणि गाडी उचलून घेतात. तर 2 वेळा झाले माझ्यासोबत असं, मग मी ती ब्रांचच चेंज करून टाकली. तर मित्रांनो, लाईव्ह सेशन केलं होतं आम्ही काल, नाही शनिवारी. प्रियांकाने चिकन बिर्याणी बनवली होती. मी मध्ये मध्ये लुडबुड करत होतो आणि सांगत होतो काय काय टाकलं, कसं टाकलं. तर लाईव्ह सेशन तुम्हाला करायला आवडेल का? कॉमेंट्स करा खाली. तर आम्ही करतोच आहे, पण कोणत्या टॉपिकवर का लाईव्ह सेशन घ्यायला आवडेल? कारण तुम्ही कमेंट्स करू शकता, तिथं प्रश्न विचारू शकता तुमचे. तर शनिवारी रविवारी आम्हाला टाईम असतो, तर त्या वेळेत घ्यावं असं मला वाटतंय. कारण प्रियांका पण असते, मी पण असतो, शनिवारी रविवारी फ्री असतो. कुठं गेलो तरच नाही होणार, पण शनिवारी संध्याकाळी मोस्टली घ्यायचा माझा प्रयत्न आहे. तर कॉमेंट्स करा कोणत्या टॉपिकवर आपण बोलायची गरज आहे, तुम्हाला काय वाटतं, कोणते प्रश्न तुम्ही विचारले किंवा आम्ही सुद्धा विचारू शकतो, कोणी एक्सपर्ट असेल तर. एवढं खाली कॉमेंट्स करू सांगा कोणता टॉपिक आवडेल, त्याच्यावर आपण बोलू, गप्पा मारू. तर करणार तर आहेच आम्ही लाईव्ह सेशन, तुमच्या कमेंट नाही आले तरी कोणता ना कोणता टॉपिक घेऊन करू लाईव्ह सेशन. भारी वाटतं, म्हणजे ते सगळं लाईव्ह म्हणजे अनफिल्टर्ड असतं, ऑन द स्पॉट. ब्लॉगमध्ये कसं काही बोललो तर ते मला उद्या कट करता येतं. तर लाईव्ह म्हणजे ऑन द स्पॉट, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. तर बघू, पण एक टॉपिक चांगला पाहिजे, त्याने सगळ्यांना हेल्प होईल किंवा काहीतरी तुमच्याकडं माहिती आहे. आणि जॉईन पण करू शकतो आपण, रिक्वेस्ट कोणी केली तर ते जॉईनचा पण ऑप्शन आहे, की दोघं पण व्हिडिओ कॉलवर बोलल्यासारखं सगळे लोक ऐकणार, थोडक्यात असं आहे. बघूयात काय ठरतंय, कसं होतंय. मित्रांनो, घरी आलोय मी. आता वाजलेले आहेत 9:30 वाजून 35 मिनिटं झाले. आता बघू, जेवण करू. उशीरच होतं जेवायला, जरा थोडं लवकर जेवण केलं पाहिजे. बघू, काहीतरी सोल्युशन काढू याचं. चला मित्रांनो, जेवण करू. आता आहे मेथीची भाजी, जी काही मला आवडत नाही. मेथी शेपूत लय आवडायची. आवडते, पण आता दुपारी गवार थोडं पातळ. आहे डाळ भात. काहीतरी असं रस्सा भाजी असली ना, चुरून मुरून खाता येते. आणि पप्पांना बघून झाला असेल तर पी बाबा. कायले काय नुसतं हसतो. 4 वेळा शी केली आहे पिल्याने आज. का?
चार काल जास्त धावपळ झाली का? कायले कायले चिमण्या चिमण्या आहे का तू? चिमण्या तर मित्रांनो, प्रियांकाने मला एक काम लावलंय फॅन पुसायचं. तर ते करू, कारण कसं आहे हे बघा, धूळ जास्त जमा होती आणि फॅन कंटिन्यू चालू असला ना जास्त काळा होतो. म्हटलं त्याला साफ करू थोडा. माझ्याकडं आहे थोडं वॉशिंग पावडर आणि पाणी घेतलंय मी. ते असं ओलं करून घेतले थोडंसं. एकदम डेंजर झाले काळं काळं. हे बघा फक्त तुम्ही, एकदम लाईनच पडती खाली. मित्रांनो, किती नवीन फॅन झालाय, एकदम कोरा करकरीत. चला मित्रांनो, आता विवांसोबत थोडंसं खेळू. आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट्स करून सांगा. तर आज ऑफिस होतं, जास्त काही शूट करायला जमलं नाही. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.